आज खरं तर लोकशाहीचा उत्सव आहे। पहिल्या टप्प्यातलं जे मतदान आहे विदर्भातील 5 जिल्ह्यांमध्ये होत आहे। नागपुरात सुद्धा मतदान होतं। सकाळपासून जो आहे मोठा प्रतिसाद जो आहे तो मतदानाला मिळतो आहे। अशा परिस्थितीमध्ये नागपुरात एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। खरं तर तो उत्तर नागपुरातील असल्याचा तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे। शाईफेकीचा तो व्हिडिओ होता। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जिल्हाधिकारी विपिन ईटनकर तथा निवडणूक निर्णय अधिकारी आहे। सर, जाणीवपूर्वक हा व्हिडिओ सोशल माध्यमांवर आज व्हायरल करण्यात आला। दुपारी जवळपास 1-2च्या दरम्यान तो व्हिडिओ काही सोशल मीडियाच्या ग्रुपवर व्हायरल झालेला आहे आणि ॲज अ डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर मी क्लिअर करू इच्छितो की हा नागपूरचा नाही आहे आणि हा या इलेक्शनचाही नाही, जुन्या 19च्या इलेक्शनचा आहे। जर आपण गुगलवर सर्च केलं न्यूजमध्ये तर जुना व्हिडिओ आहे। अशी कुठलीच घटना नागपूरमध्ये आपल्या रामटेक किंवा नागपूर कोणत्याच मतदारसंघामध्ये अशी घटना झालेली नाही आहे। त्या व्हिडिओमध्ये एक वोटर आपल्या त्या पोलिंग बूथवर आणि त्याच्यावर इंक फेकताना दिसत आहे। त्या व्हिडिओमध्ये तो नागपूरचा नाही आहे आणि तो 19च्या इलेक्शनचा आहे। आपल्याला जर गुगलवर आपण सर्च केलं तर आपल्याला क्लिअर होईल। सर, काय कारण आहे नेमकं आज अशा पद्धतीने जाणीवपूर्वक तो सोशल माध्यमावर टाकणार आणि मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला? पोलिसांच्या ग्रुपवर असो, जिल्हाधिकाऱ्यांच्या असो, की अशा अनेक ग्रुप्सवर व्हायरल झालेला आहे आणि त्याची सत्यता जाणीवपूर्वक असं सांगितलं का तो आजचाच आहे, आजचाच असल्याचं भासवण्यात आलं? नाही, अशा खोट्या इन्सिडंट्स आपल्याला टाकत असतात। त्यासाठीच आपण मीडिया सेल आपला बनवलेला असतो आणि त्याच्या अशा कोणत्याही अफवावर इमिजिएट आपल्याला रिॲक्शन देण्यासाठी आपल्याकडे आपली यंत्रणा आहे। त्यामुळे जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला त्याच दुसऱ्या मोमेंटलाच आमच्या मीडिया सेलनी सगळ्या ज्या ग्रुपवर झालेलं सगळ्यांना त्याची रिॲलिटी कळवलेली आणि ऑलरेडी आम्ही पोलिसांनाही कळवलं आहे आणि सगळ्या पॉलिटिकल पार्टीजला आणि सगळ्या ऑफिसर्सला कळवलं आहे की हा व्हिडिओ नागपूरचा नाही आहे आणि जुना व्हिडिओ आहे हा। सर, मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, कुठेतरी मिस मेसेज झालेला आहे, त्यापर्यंत मेसेज बऱ्याच ठिकाणी पोहोचला तर कदाचित त्या ग्रुपपर्यंत तो मेसेज पोहोचला नसेल की हा व्हिडिओ चुकीचा आहे? नाही, आम्ही ऑलरेडी पोलिसांना सांगितलं आहे, पोलिसांना सायबर सेलला आम्ही कम्युनिकेट केलं। त्यामुळे मला वाटत नाही की आता त्या व्हायरल व्हिडिओचा काही आपल्या या वोटिंगवर परिणाम होईल। पुढे काही कारवाई करण्याच्या संदर्भात सर पावले उचलले जाणार आहे का? जाणीवपूर्वक हा व्हिडिओ का टाकण्यात आला? नाही, ते आता आम्ही चौकशी करून ते समोर त्याच्यावर काय कारवाई करायची ते आम्ही बघू। साम टीव्हीनं सुद्धा याची पडताळणी केली। सर, हा व्हिडिओ 2019चा असल्याचा जो आहे, जरी तो व्हिडिओ 2019चा असला तो जाणीवपूर्वक 2024 मध्ये संभ्रम निर्माण केला होता। नाही, गेल्या काही दिवसांमध्ये ईव्हीएमचा प्रकार जो होता तो मोठ्या प्रमाणात तुम्ही पाहिला, आम्ही पाहिलेला आहे। नाही, पहिलं आमचं एक ध्येय आहे की आता 6 वाजतापर्यंत वोटिंग आम्हाला करून घ्यायचं आहे आणि ऑलरेडी आम्ही दुपारी क्लिअर केलेलं आहे। त्यामुळे मला वाटते आता याच्यावर त्या व्हिडिओचा काही अर्थ राहिलेला नाही आहे। त्यामुळे आता सगळ्यांनी अर्धा घंटा शिल्लक आहे, सगळ्यांनी मतदानावर आपलं लक्ष केंद्रित करून मतदान केलं पाहिजे। नक्कीच हा व्हिडिओ जो होता मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। माझ्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं तो व्हिडिओ जो आहे 2019 आहे, त्यामुळे त्याकडे लक्ष न देता मतदानाच्या या उत्सवात सहभागी व्हावं असं आवाहन सुद्धा केलं आहे। आणि साम टीव्हीच्या वतीने सुद्धा आम्ही प्रेक्षकांना खरं तर आव्हान करू इच्छितो की तो उत्तर नागपुरातला असा जाणीवपूर्वक जो टाकण्यात आलेला आहे आणि तशा पद्धतीने तो अनेक सोशल मीडियावर माध्यमांवर तो व्हायरल झाला, त्यामुळे त्यावर विश्वास ठेवू नका। खरं तर हा नागपुरातील व्हिडिओज नसल्याचं सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा स्पष्ट केलं आहे। त्यामुळे साम टीव्ही सुद्धा आवाहन करते आहे की अशा व्हिडिओवर विश्वास ठेवू नका आणि मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।